संजना एक साधी, मृद स्वभावाची तरुणी होती. लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरात सर्वतोपरी प्रेम, कर्तव्य आणि समर्पणाने राहायची. सुरुवातीला सर्व काही गोड वाटत होतं. नवऱ्याचे हास्य, कौतुक आणि घरातील नात्याचं उबदार वातावरण होतं. पण वेळ जसजसा गेला तितकं तिला नवऱ्याच्या बदलत्या स्वभावाची तळमळ जाणवू लागली. घरातील लहान-सहान गोष्टीवरून चिडचिड करणं, एखादी गोष्ट करायला जमली नाही तर त्यावरून तिरस्कार करणं, कोणासमोरही अपमानास्पद बोलणं, हे सगळं संजनाच्या मनाला हळूहळू वेदना देऊ लागलं होतं. म्हणूनच आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर तिच्या जीवनासाठी निर्णय घेण्याची वेळ येत असल्याचे तिला जाणवत होते. तिच्या मनात एक वेदनादायक पण तितकाच महत्त्वाचा विचार आला की कधीकधी स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत असायला हवी असते आणि कधीकधी आपल्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू करण्याची गरज असते. म्हणूनच घटस्फोट हा निर्णय तिला केवळ कायदा स्वरूपात नव्हे तर मानसिक शांतता, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग दिसत होता. पण या निर्णयाच्या मागे असलेली कथा फक्त कायद्याच्या चौकटीत मर्यादित नव्हती, तर तिच्या मनातील संघर्ष, कुटुंबातील ताणतणाव, समाजाच्या नजरेतून येणारी हताशा आणि स्वतःला पुन्हा शोधण्याची लढाई या सर्वांनी तिचं आयुष्य भरून टाकलं होतं. संजना एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिचे आई-वडील नेहमी म्हणायचे, "संजना, लग्नानंतर घर आणि कुटुंबाचं तत्त्व समजून जगायचं असतं. प्रेम आणि समर्पणाची ताकद जगातील सर्वात मोठी आहे बघ." आणि तेव्हाच संजनाने ही शिकवण मान्य करून घेतली, आत्मसात केली. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधला. सुशांत एक हुशार, आकर्षक आणि कुटुंबप्रिय युवक होता. लग्नाच्या आधी संजना सुशांतला पाहून आश्चर्यचकित झाली नव्हती, पण त्याच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावामुळे तिच्या हृदयात आशा जागृत झाली. खरं तर लग्नानंतर पहिले काही महिने संजनाला स्वर्गीयच वाटले. सुशांत तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करायचा. घरातील सर्व जबाबदाऱ्या, कर्तव्य तिला सहज करायला द्यायचा आणि त्यामध्ये तिचं कौतुक करण्यास कधीच मागेपुढे पाहायचा नाही. त्यामुळे संजना खूप आनंदी होती. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं सुशांतच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. सुरुवातीला लहान अनाकलनीय गोष्टी घडू लागल्या, जसं की जेवण तुला चांगलं करताच येत नाही, चार चौघात कसं वागावं बोलावं तुला कळत नाही म्हणून अपमानास्पद बोलायचं, अशा गोष्टी घडू लागल्या. मग ह्याच गोष्टी हळूहळू मोठ्या तणावामध्ये बदलू लागल्या. तेव्हा सासूची भूमिका ही कधीही स्पष्ट नव्हती. सुरुवातीला ती प्रेमळ दिसायची, पण काही महिन्यानंतर तिचा बदल स्पष्ट झाला आणि त्या घरची मोठी सून माया सुरुवातीला बहिणीसारखी वागायची, पण नेहमी स्वतःच्या मर्जीने वागणारी. त्यावरूनच संजनाला हळूहळू जाणवू लागलं की माया कधीच तिच्यासारखी नव्हती. ती घरातील प्रत्येक निर्णयात प्राधान्य मिळवायची, आपले वर्चस्व दाखवायची. संजनाचा मताचा फारसा कोणी विचार करत नसायचं. म्हणूनच संजनाच्या मनात एक भाव जागृत झाला की माझ्यात काही कमी आहे का? मीही या घरात समान हक्क आणि प्रेमाची पात्र का नाही? पण तरीही संजना प्रयत्न करत राहिली, स्वतःची समजूत घालत राहिली. पण प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरत गेले. सुशांतचे शब्द, त्याचे गैरसमज वाढत गेले आणि त्याचे बदलते वागणेही तिला अधिक त्रास देऊन जात होते. तिच्या मनातील वेदना वाढल्या, तिला एकाकीपणाची अनुभूती झाली. संजनाला हळूहळू जाणवू लागलं की तिच्या जीवनात असलेला हा बदल फक्त घराच्या परिस्थितीमुळे नाही, तर तिच्या स्वतःच्या आत्मसन्मानाच्या हानीमुळे आहे. ती एकदा स्वतःशी मनमोकळेपणाने बोलली, "जर मी आता उभी राहिली नाही तर कधीच स्वतःसाठी काहीच करू शकणार नाही. आता मी माझ्या जीवनासाठी निर्णय घेणार आहे आणि उपेक्षित नात्यात राहण्यात काहीच अर्थ नाही. घटस्फोट हा माझा अधिकार आहे आणि मी तो वापरणार आहे." तिच्या या विचाराने तिच्या अंतर्मनाला शांती तर दिली, पण हा मार्ग सोपा नव्हता. घरातील ताणतणाव, सासूसोबतचे संघर्ष, समाजाच्या नजरेतून येणारा तिरस्कार, बोलणे आणि सुशांतच्या बदलत्या वागण्यातून येणाऱ्या वेदना, या सगळ्याचा सामना करणं आवश्यक होतं. संजना आता हळूहळू घटस्फोटाच्या प्रक्रियेत पुढे जाऊ लागली, परंतु तिच्या मनात एक वेदनादायक भीती होती की माझं आयुष्य आता पुन्हा सुरुवातीपासून सुरू होणार आहे, पण मी त्यासाठी तयार आहे का? खरं तर घटस्फोटाचा विचार समाजाच्या नजरेतून चुकीचा वाटत होता. कुटुंबातील लोकांकडूनही प्रश्नांची उत्तरे देणे तिच्यासाठी सोपं नव्हतं आणि त्याचबरोबर स्वतःच्या मनात असलेली शंका कायम होती की मी योग्य निर्णय घेतला आहे का? मी समाजात, कुटुंबात पुन्हा उभं राहू शकेन का? पण तरीही सर्वप्रथम तिने सुशांतला ही गोष्ट सांगायची ठरवली. एके संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत संजनाने आपले मन मोकळे केले.
सुशांत, मला असं वाटत आहे की आपण एकमेकांपासून वेगळं राहायला हवं. माझ्यासाठी हे आवश्यक आहे, ती नम्रपणे पण ठाम स्वरात म्हणाली. तेव्हा सुशांत पहिल्यांदा थक्क झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर चांगुलपणा नव्हता, तर थोडी नाराजी होती. तो म्हणाला, हे तू काय म्हणतेस? हा अचानक निर्णय तू का घेतला? मी तुला काय कमी केलं आहे का? तो विचारत होता. तेव्हा संजनाला समजलं की तिला फक्त निर्णय सांगणं पुरेसं नाही, तर तिला कारणं स्पष्ट करणं आवश्यक आहे. मी काही कमी केलं नाही म्हणते, पण माझ्या मनाला, माझ्या स्वातंत्र्याला आणि माझ्या आत्मसन्मानाला यापुढे वाव द्यायला हवा. मी या घरात माझं स्थान गमावत आहे आणि मला स्वतःसाठी उभं राहावं लागेल. त्या क्षणी सासू आणि माया या दोघींनीही त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. घरात एक गंभीर शांतता पसरली. काही क्षणात सगळ्या घरकुलाचा आत्मा संजनाच्या निर्णयाच्या गंभीरतेत सामोरे जात होता. घटस्फोटाचा निर्णय कायदा प्रक्रियासोबत घ्यावा लागतो याची जाणीव संजनाला होतीच, पण ती कधीही स्वतःला कमजोर मानत नव्हती. तिने वकिलांची भेट घेतली, कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली आणि प्रत्येक कागदपत्र तयार केले. पण सामाजिक प्रतिक्रिया मात्र अधिक कठीण ठरली. तिच्या मित्रपरिवाराने सुरुवातीला आश्वासन दिली, पण काहींच्या चेहऱ्यावर किंचित तिरस्कार आणि काहीतरी चुकीचं करत असल्यासारखी नजर दिसली. घटस्फोट प्रक्रियेत तिने अनेक दिवस रात्र जागून विचार केला. काही रात्री रडून गेल्या. काही वेळा मनात भीती आली की मी एकटी राहीन, समाज मला काय म्हणणार, माझं भविष्य कसं असेल. पण तिच्या मनात एक उबदार आशा देखील होती की मी माझ्यासाठी निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय माझ्या जीवनाला नवी दिशा नक्कीच देईल. तर इकडे सुशांतकडेही काही बदल जाणवू लागले. सुरुवातीला तो नकारात्मक होता, पण नंतर हळूहळू त्याने घटस्फोटासाठी सहमती दर्शवायला सुरुवात केली. याचा अर्थ असा नव्हता की त्याने संजनाला पूर्ण मान्य केलं, फक्त कायदा प्रक्रियेसाठी परिस्थिती तयार केली. संजनासाठी हा काळ मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. घरातील काही लोक, खास करून सासू, तिला वेड्यासारखं वागलेलं असं म्हणायची. तिच्या निर्णयाला विरोध करत असते. पण संजना ठाम होती. तिने स्वतःला सांगितलं, कोणाचं काही म्हणणं बोलणं माझ्या निर्णयावर परिणाम करू शकत नाही. हा माझ्या जीवनाचा मार्ग आहे. घटस्फोटाच्या दिवशी कोर्टात तिने सुशांतसोबत बसून प्रत्येक बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली. न्यायाधीशाने तिला हळूवार पण ठाम स्वरात विचारलं, तुम्ही नक्कीच तुमच्या निर्णयावर ठाम आहात का? संजना उभी राहिली आणि तिने उत्तर दिलं, हो, मी माझ्या जीवनासाठी हा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर संजनाला एक अनोळखी शांतता मिळाली. तिच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसला. हळूहळू तिने स्वतःच्या मनातील भीती आणि दुःख विसरून स्वतःला सामोरे जायला सुरुवात केली. संजनासाठी आता फक्त घटस्फोटाची घटना पार पाडलेली नव्हती, ती स्वतःसाठी नवीन जीवनाची सुरुवात करत होती. तिच्या मनातील शंका, भीती आणि समाजाच्या दृष्टिकोनाचा दबाव हळूहळू दूर होत चालला होता. तिच्या आयुष्यात एक नवी शुद्धता, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची अनुभूती सुरू झाली होती. घटस्फोट नंतर संजना प्रथम काही दिवस अत्यंत एकटी आणि अशांत होती. घरातून बाहेर पडताना ती प्रत्येक क्षणाने समाजाच्या नजरेची जाणीव करत होती. लोक तिच्याकडे तिरस्काराने किंवा कौतुकाने पाहत होते, पण तिच्या अंतर्मनात एक नवा उगम झाला होता. मी स्वतःसाठी उभी आहे. माझ्या निर्णयामुळे माझ्या आत्मसन्मानाला इजा पोहोचली नाही, उलट मला स्वतःची ताकद मिळाली आहे. सर्वप्रथम तिने घरातील सर्व गोष्टी व्यवस्थित करायला सुरुवात केली. जुन्या आठवणींचा सामान, सुशांतशी असलेले संबंध संपवणं आणि स्वतःसाठी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणं. हळूहळू तिला जाणवलं की ही वेळ फक्त मानसिक स्वातंत्र्य मिळवण्याची नाही, तर स्वतःसाठी नवीन जीवन उभारण्याची आहे. संजना आता आपल्या जुन्या मित्रमंडळी आणि जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने रोजच्या जीवनात पुढे जाऊ लागली होती. काही मित्रांनी तिला नवीन व्यवसाय किंवा शिक्षणाची संधी सुचवली. तिने हळूहळू स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. योगा, ध्यान आणि नवीन कौशल्य शिकणे या काळात तिला भूतकाळातील वेदना आठवू लागल्या, पण ती आता त्यांना बंधन मानत नव्हती, उलट त्या तिला मजबूत करत होत्या. संजनाने ठरवलं होतं की मी कोणाचे विचार बदलू शकत नाही, पण मी स्वतःसाठी योग्य निर्णय जीवन जगू शकते. त्या काळात तिला समजलं की घटस्फोट हा केवळ कायदेशीर प्रक्रिया नाही, तर मानसिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. तिने अनेक स्त्रियांशी संवाद साधला ज्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या अनुभवातून तिला बळ मिळालं आणि तिने ठाम ठरवलं की तिच्या आयुष्यात आता नवे अध्याय सुरू होणार आहेत.
संजनाने तिच्या स्वतःच्या जीवनात काही छोटे उद्दिष्टे ठेवली. एक स्थिर व्यवसाय सुरू करणं, आर्थिक स्वावलंबन मिळवणं आणि स्वतःसाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवणं. हळूहळू तिला तिच्या प्रयत्नांचं फळ दिसायला लागलं. तिच्या मनातील भीती, एकाकीपणा आणि भूतकाळातील वेदना अजूनही होत्याच, पण त्या तिला आता अडवू शकत नव्हत्या. ती आता स्वतःसाठी उभी होती आणि तिच्या जीवनातला प्रत्येक निर्णय तिचे स्वतःचे होते. समाजातील बदल आणि नवीन नाती यांचाही अनुभव तिला मिळाला. काही लोकांनी तिला पाठिंबा दिला. या सर्वांच्या अनुभवातून तिला शिकायला मिळालं की स्वतःसाठी निर्णय घेणं ही सर्वात मोठी ताकद आहे. संजनाचा हा प्रवास फक्त घटस्फोट घेण्यापर्यंत मर्यादित नव्हता. तो स्वतःच्या मूल्यांचा, आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रवास होता. तिच्या जीवनाचा हा नवीन अध्याय आता सुरू झाला होता आणि तिला जाणवलं, माझं जीवन आता माझ्या हातात आहे आणि मी त्याचा पूर्ण आनंद घेणार आहे. घटस्फोट नंतर संजना हळूहळू आपल्या जीवनात स्थिरतेकडे सरकली होती. सुरुवातीला वाटणारा एकाकीपणा आता आत्मविश्वासात बदलू लागला होता. तिने ठरवलं होतं की आता प्रत्येक निर्णय तिच्या स्वातंत्र्यासाठी असेल, तिच्या हक्कासाठी असेल आणि तिच्या आनंदासाठी असेल. ती हळूहळू समाजात सक्रिय झाली. तिला जुने मित्र पुन्हा भेटले. काही नवीन मित्र तिने बनवले आणि स्वतःसाठी छंद निर्माण करायला सुरुवात केली. एक दिवस संजना एका महिला ग्रुपमध्ये सहभागी झाली, जिथे घटस्फोट घेतलेल्या स्त्रिया जीवनात अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांसोबत अनुभव शेअर करत होत्या. तिला त्या ठिकाणी एक नवीन ऊर्जा जाणवली. तिने विचार केला की मी एकटी नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या माझ्यासारख्याच प्रवासातून जात आहेत. त्यांच्या अनुभवातून मला बळ मिळेल. या काळात तिला नवे नातेही जमवायला मिळाले. एक सहकारी अमोल, जो तिच्यासारखाच साधा पण संवेदनशील होता, त्याने तिला समजून घेतलं. अमोल तिच्या भूतकाळाच्या वेदना जाणून घेऊन त्याचा आदर करत होता आणि तिला एक सुरक्षित भावनिक आधार देत होता. संजनाला वाटलं की आता ती पुन्हा प्रेम स्वीकारण्यास तयार आहे, पण हळूहळू आणि स्वतःच्या अटीवर. अमोलसोबत तिने अनेक संवाद साधले. त्यांनी एकमेकांच्या जीवनातील संघर्ष समजून घेतले, एकमेकांना मानसिक आधार दिला आणि हळूहळू मित्रत्वाचे नाते प्रेमात बदलले. संजनाने अनुभवले की प्रेम फक्त आनंद देत नाही, तर विश्वास आणि सहानुभूती आणि सामर्थ्य देखील देत असतं. या काळात तिने स्वतःसाठी व्यवसाय सुरू केला. ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली. रोजच्या आयुष्यातील छोटी मोठी निर्णय आता तिला स्वतः घेता येत होते. तिला वाटलं, घटस्फोट नंतर मी खरी संजना झाली आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक रंग आता माझ्या हातात आहे. संजनाला आता तिच्या आयुष्यातील आनंद जाणवत होता. ती हळूहळू भूतकाळातील वेदना विसरत होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आले होते. तिच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला होता. समाजाच्या नजरेत काही बदल होणार नव्हते, पण ती स्वतःसाठी जगायला शिकली होती. आणि एक दिवस संजनाने अमोलला सांगितलं की माझ्या जीवनातील हा प्रवास मला शिकवतोय की स्वतःसाठी उभं राहणं हीच खरी ताकद आहे. जे काही मी अनुभवलं आहे त्यातून मी अधिक मजबूत झाली आहे. अमोल देखील हळूहळू तिच्या हातात हात ठेवून म्हणाला, संजना, मी तुझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो. तू जे काही होतेस ते खूप सामर्थ्यवान आहेस. त्या क्षणी संजनाला जाणवलं की तिच्या जीवनातील हा नवीन अध्याय फक्त स्वतःसाठी नव्हता, तर तिच्या आनंद, प्रेम आणि स्वातंत्र्याचा होता. घटस्फोट नंतरचे दिवस तिला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम, आत्मविश्वासाने भरलेली आणि प्रेम स्वीकारण्यास तयार तिने स्वतःला बनवलं होतं. संजना आता पूर्णपणे स्वतःच्या जीवनात उभी होती. घटस्फोटाचा निर्णय घेतल्यापासून अनेक महिने होऊन गेले होते आणि हळूहळू तिने भूतकाळातील वेदना, ताणतणाव आणि समाजाच्या दबावाला मागे टाकलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास परत आला होता. तिने ठरवलं की आता तिचे जीवन फक्त स्वतःसाठी असेल. तिच्या व्यवसायात ती यशस्वी झाली. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन तिने स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याची ताकद मिळवली. त्यामुळे तिचा आत्मविश्वास अजून भर पडली आणि ती हळूहळू समाजात स्वतःची ओळख निर्माण करू लागली. तिला भूतकाळाची चिंता कमी झाली. ती सुशांतशी सासूसोबत किंवा मायासारख्या लोकांसोबतचे नाते मागे टाकून स्वतःसाठी नवीन संबंध उभारत होती. त्यात अमोलसारख्या मित्राने तिच्या आयुष्यात स्थिरता आणली आणि त्यांच्यातील प्रेम हळूहळू विश्वासाच्या आधारावर वाढू लागले. तिच्या जीवनात आलेले दुःख आणि संघर्ष तिला अधिक सामर्थ्यवान बनवत गेले आणि तिने ठरवलं की आता मी स्वतःसाठी आणि माझ्या जीवनासाठी निर्णय घेईन. भूतकाळाची भीती, वेदना मला मागे टाकणार नाहीत. ती आता अमोलसोबत हळूहळू भविष्यातील योजनेवर विचार करू लागली. त्यांना माहीत होतं की प्रत्येक नात्यासाठी हा विश्वास,
समर्पण आणि संवाद अत्यावश्यक आहे. या नव्या नात्याने तिला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवलं आणि तिने तिला जाणवलं की जीवनात प्रत्येक क्षण मौल्यवान आहेत. शेवटी तिचा प्रवास फक्त घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत मर्यादित नव्हता. हा प्रवास तिच्या आत्मसन्मान, स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि नवीन आनंद शोधण्याचा प्रवास होता. तिला जाणवलं की भूतकाळात आलेल्या वेदनामुळे ती आज ज्या सामर्थ्यवान स्त्रीमध्ये बदलली आहे, तीच खरी संजना आहे. ती आता तिच्या जीवनाचा प्रत्येक दिवस पूर्ण आत्मविश्वासाने जगत होती. तिच्या चेहऱ्यावर परत आलेले हास्य आणि आत्मविश्वास ह्या गोष्टी स्पष्ट करत होत्या की तिने स्वतःच्या जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात केलेली आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.